नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आपण आज अजून एक वाळवणाचा प्रकार करतोय। तर आपण साबुदाणा आणि बटाट्याची आपण चकली बनवूया। तर तुम्हाला सांगते मी साहित्य। किलो शाबूचे तांदूळ 1 किलोला 1 वाटीच काढून ठेवले, रात्रीच भिजत घातले होते। आता हे बघा चांगले फुललेत। आणि मी 2 किलो बटाटे घेतले, थोडंसं उकडून घेतलेत बटाटे 2 किलो सोडून। आणि थोडं आपल्याला मी 1 वाटी लाल तिखट घेतले, तुम्ही अंदाजाने तुमच्या आवडीप्रमाणे टाका। आणि मी चवीपुरतं मीठ घेतले। तर आपण आता बटाटे किसून घेऊया। आता मी ही किसणी घेतली। आता आपण ही जाड हे ना किसायच्या किसणीने आपण किसून घेऊ। आणि मग त्याच्यात शाबूचे तांदूळ टाकून मळून घ्यायचे। असे आपले बटाटे आता मी असे बटाटे सगळे किसून घेते। जसे लागेल ना बटाट्याला सोसवल असेच शाबूचे तांदूळ घ्यायचे। मी अर्धे घेतले। आता बघू आपण मळून, सगळे एकदम नाही टाकायचे, त्याचा गोळा पण झाला पाहिजे, चकली पाडता आली पाहिजे ना। आता आपण चवीपुरतं मीठ टाकू आणि लाल तिखट टाकते मी, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका। आता आपण हे चांगला याचा गोळा करून घेऊ। अजून शाबूचे तांदूळ लागले तर टाकायचे। आपलं चकलीचं पीठ असतं ना तसं करायचं। ह्याच्यात आपलं अजून थोडंसं ओले आहे ना, आपण अजून थोडेसे टाकू, अंदाज घेत टाकायचं। थोडंसं इकडे तिकडे झालं तरी काही टेन्शन नाही, ते चकल्या येतात चांगलं आहे। बघा मी इथं पाणी उकळायला ठेवलंय। आता आपण खाली थोडंसं तूप लावायचं, अशी चाळणी ठेवायची आणि वाफून घ्यायची। खूप खुसखुशीत चकल्या होतात वाफून घेतल्यामुळं ना, त्या कुरकुरीत होती, ठसका पण येत नाही, खाताना मस्त लागतात। हे बघा असं 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची, परत मळून घ्यायचं पीठ। हे बघा आता आपण झाकण काढू। हे बघा आपलं चांगली वाफ आले, असं चिघटलं नाही का समजायचं शिजलंय। आणि थंड व्हायला ठेवू। थंड करून घेऊ आणि मग चांगलं मळून घ्यायचं। मग चकलीच्या सोऱ्याने करून चकल्या करायच्या। चांगलं गरम आहे अजून म्हणून मळता नाही येत, थंड झाल्यावर चांगलं मळून घ्यायचं, गोळा करायचा आणि मग चकलीच्या सोऱ्याने चकल्या काढायच्या। खूप खुसखुशीत मस्त चकल्या होतात। असं चांगलं मळून घ्यायचं। बटाट्याचे फोड असली तर ती दाबून घ्यायची अशी, आणि थोडंसं थंड झालं का मस्त ते घट्ट होतं, चांगले येतील। मग थोडंसं असं कमी जास्त जरी झाले तांदूळ किंवा बटाटा ना तरी काही नाही, पण मस्त चकल्या येतात त्याच्यात। ठेवून घेऊया चकल्या। आपण असं तूप लावून घेऊ थोडं थोडं, म्हणजे ना चिकटत नाही खाली। अशा चकल्या करायच्या। आपण करू दुसऱ्या सोऱ्याने सोऱ्याने पण येतात, त्या सोऱ्याने पण येतात। अशा प्रकारे आपल्या चकल्या करून झाल्या। याच्या सोऱ्याने छान येतात, कापता पण येतं। आता शाबूचे तांदूळ आणि बटाट्याच्या वाळून चांगल्या 2 दिवस वाळवल्यात। आता आपण तळून बघूया।
बघा आपले तेल चांगलं तापले. आता आपण काढून घेऊ, तळून घेऊ. बारीक गॅसवर चांगले तळायचे. बघा किती फुलतात मस्त. ते वाफून घेतल्यामुळं ना खूप छान होतात पापड्या. असे बुडबुडे जाईपर्यंत तळून घ्यायच्या. हे बघा आपण आता अशा काढून घेऊ. आता अशा दुसऱ्या पण तळून घेते. किती शाबूचे तांदूळ पण फुलतात मस्त. अशा खुसखुशीत होतात चांगल्या. अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा. काढून घेऊ. बघा अशा वाफून घेतल्या ना किती छान शाबूचे तांदूळ फुलले त्यामध्ये आणि कुरकुरीत होतात. अशा किती छान झाल्यात. हे बघा, हे बघा अशा प्रकारे. तुम्हाला जर आवडल्या तर तुम्ही पण करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.